श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त जयंती सोहळा 26 डिसेंबर रोजी संपन्न होतोय। हा सोहळा उत्साहपूर्वक आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी शासकीय अधिकारी, भाविक व ग्रामस्थ यांनी दक्ष राहून सहकार्य करावं असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बोलताना केलं। दत्त जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शासकीय अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे होते। बैठकीच्या प्रारंभी देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी देवस्थान समितीकडून भाविक व भक्तगणांच्याकरिता देवस्थानमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेऊन माहिती दिली। शिवाय ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल विभूते यांनी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीनं सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगितलं। या बैठकीत बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांचे भक्तगण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक येत असतात। याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची संबंधित सूचना दिल्या। तसेच महावितरण, पाटबंधारे, BSNL, ST आगार, पोलीस व महसूल प्रशासनानं दत्त जयंतीनिमित्त कोणकोणत्या उपाययोजना केल्यात याचा आढावा घेऊन भाविकांच्याकरता सोयीसुविधांचा अभाव जाणवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा कडक इशाराही त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला। नृसिंहवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर 26 डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेऊन ज्या ठिकाणी रस्त्याचं काम आहे ते श्री दत्त जयंती दिवशी थांबवण्याचं ठरलं। नदीपलीकडील 7 गावातून होणारी ऊस वाहतूक ओतवाडी शिर्टी मार्गे शिरोळकडे पाठवण्याचं ठरलं। भाविकांच्याकरिता जादा बसेसची सोय करण्यात येईल असं आमदार महोदयांनी स्पष्ट केलं। शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, प्रभारी गट विकास अधिकारी प्रदीप पाटील, पाटबंधारेचे संग्राम जाधव, शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम, सौ पूनम जाधव, मंगल खोत, सौ विद्या कांबळे, ग्रामसेवक टोणे, पंचायत समिती बांधकाम विभाग अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्रीत मुजावर, देवस्थानचे कर्मचारी प्रशांत कोडणीकर, ग्रामपंचायत विभागातील दीपक मिटके, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।